नमस्कार मित्रांनो, मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात माझी योजना. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण अनेक लाभार्थ्यांना सध्या एकच प्रश्न पडलाय, या महिन्याचे पैसे नेमके कधी येणार? काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत का? आणि जर अजून पैसे आले नसतील तर त्यामागचं कारण काय आहे? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सध्या ऑगस्ट 2026 पर्यंतची स्थिती पाहिली तर राज्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर DBTद्वारे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे, तर काही ठिकाणी अजूनही काही लाभार्थ्यांचे पैसे प्रलंबित आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यात पैसे जमा होण्याची तारीख एकसारखी असेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या शेजारच्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे आले आणि तुमच्या खात्यावर अजून आले नाहीत, याचा अर्थ तुमचे पैसे बंद झाले आहेत असं समजू नका. अनेक ठिकाणी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वितरणाची प्रक्रिया सुरू होते. मात्र जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील प्रक्रियेनुसार यामध्ये काही फरक पडू शकतो. आता जिल्हानिहाय माहिती पाहूया. अमरावती जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीतही वितरण सुरू आहे. नाशिकमध्ये नियमित वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यातही DBTद्वारे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूरमध्ये मात्र काही तालुक्यांमध्ये रक्कम जमा झाली आहे, तर काही ठिकाणी लाभार्थ्यांचे पैसे अजून प्रलंबित असू शकतात. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्येही वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण मित्रांनो, तुमच्या खात्यावर अजून पैसे आले नसतील तर लगेच काळजी करण्याची गरज नाही. सर्वात आधी तुमची KYC पूर्ण आहे का हे तपासा. त्याचबरोबर जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला अपडेट आहे का हे देखील तपासणं महत्त्वाचं आहे. कारण KYC किंवा जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण नसल्यास काही लाभार्थ्यांचे पैसे प्रलंबित राहू शकतात. त्यामुळे तुमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नसेल तर जवळच्या तहसील कार्यालयात किंवा संबंधित तलाठी कार्यालयात चौकशी करा. तुमच्या लाभाची स्थिती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तिथून मिळू शकते. मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार ही संजय गांधी निराधार योजनेच्या वितरणाची स्थिती आहे. आता मला एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्यात या महिन्याचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत का? जर जमा झाले असतील तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनाही आपल्या जिल्ह्यातील स्थिती समजायला मदत होईल. आणि जर अजून पैसे आले नसतील तर तुमची KYC आणि हयातीचा दाखला अपडेट आहे का हे एकदा नक्की तपासा. अशीच तुमच्या कामाची आणि सरकारी योजनांची सोपी माहिती मिळवण्यासाठी माझी योजनासोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय महाराष्ट्र.